तेव्हा तर मटण रेसिपी करूया चुलीवर मस्तपैकी. 2 चमचे तेल घेतले मी. त्यात 2 कांदे घेतलेले आहेत. आता कांदा लाल झाला की चुलीवर एकदम मस्त टेस्टी लागते. एकदम भारी झणझणीत मटण करणार आहोत आज आपण. मटण घालून घेऊया आपण. मी हे स्वच्छ 1 किलो मटण आहे बघा. स्वच्छ धुवून घेतलं त्याला. खूपच मस्त आणि झणझणीत टेस्टी होते चुलीवर. आणि तुम्ही अजून एक भाकरी ज्यादा खाल. आता मटण घालून घेऊया आपण. टोमॅटो घालायचं आहे थोडं. मीठ आणि हळद घालून घेऊया. आता याला आपण शिजवून घेऊया मस्तपैकी झाकण लावून. बघा आता मस्तपैकी आपलं मटण शिजलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला? खूप भारी दिसतंय हे चुलीवरचं टेस्टी टेस्टी. आता त्यात आपण त्याला सुक्क करून घेऊयात आपण. तर मस्त आता सुक्क्याची रेसिपी करून घेऊया. सुक्क मटण करून घेऊया. आपला छानपैकी कांदा परतून घेऊया लाल होईस्तोवर. कांदा लाल झाला आहे आपला. टोमॅटो घालून घेऊया. बघा आपला कांदा छानपैकी परतून झाला आहे. आता चटणी घालून घेऊया. आता मसाला मगाशी आपण केलेलं त्याचं मी वाटण करून घेतलं ते घालायचं. खूप मस्त वास लागला मसाल्याचा. आता 2 मिनटं आपण ह्याला छानपैकी परतून घेऊया.
आता ह्यात मटण घालून घेऊया आपण सगळं आणि ह्याला 5 मिनटं आपण मस्तपैकी खालीवर करून शिजवून घेऊया. बघा कसलं भारी दिसतंय मटण आणि कसलं मस्त शिजलं आणि चुलीवर तर एकच नंबर लागतो. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर आपल्या ज्वारीच्या भाकरीवर एक नंबर लागते बघा टेस्ट. तुम्ही पण नक्की ट्राय करा चुलीवर घरी असं. आता आपण 2च मिनटं ह्याला झालेलं आहे आपलं. आता हे आता पातळ रस्सा करून घेऊया. आता ह्यात पण लाल तिखट घालायचं आपल्याला आणि मसाला घालूया. थोडंसं रस्सा पाणी छान लागतं म्हणून आता रस्सा करणार आहे आपण. आता मटण मसाला घालून घेऊया आपण. तर बघा आपलं मस्त मटण झणझणीत झालेलं आहे. तिखट तयार आहे. तुम्ही कशावर पण भातावर, बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीवर खाऊ शकता. आणि तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. ह्याला एक उकळी आली की आपलं मग मटण शिजलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? थोडं अंधार झालेला आहे संध्याकाळी, त्यामुळं थोडंसं लाईट नाही आहे इथं. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. ओके.